हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहेत मेंटल हेल्थ नर्सिंग हा सब्जेक्ट. हे मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये बघणार आहेत आपण. हे आपला टॉपिक आजचा कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग. तर जसं आपण बघतो की पेशंट हे हॉस्पिटलाइज होतात, सायकेट्रिक पेशंट जे असतात ते हॉस्पिटलाइज होतात. पण कम्युनिटीमध्ये आपण कोणते टाईप ऑफ मेथड्स यूज करू शकतो फॉर अवेअरनेस करण्यासाठी, त्यानंतर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर थेरपीज प्रोव्हाइड करण्यासाठी, ते आपण कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट वन काय, डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग इंडियामध्ये केव्हा डेव्हलप झाली? 1912 लाईक इंडियन फ्लुएन्सी ॲक्ट कम टू फोर्स. 1954 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेंटल हेल्थ नर्सिंग बनली होती, फर्स्ट स्टॅब्लिश झालं होतं. 1955मध्ये जॉईंट कमिशन्स ऑन मेंटल इलनेस अँड हेल्थ वॉच फॉर्म टू स्टडी द प्रॉब्लेम ऑफ मेंटल हेल्थ डिलिव्हरी. 1957मध्ये डॉक्टर विद्यासागर इनिशिएटेड कम्युनिटी मेंटल हेल्थ सर्व्हिसेस. 1960मध्ये स्टॅब्लिश ऑफ जनरल हॉस्पिटल सायकेट्रिक युनिट हे त्यांनी स्टॅब्लिश केले होते. त्यानंतर आपण बघणार आहेत नेक्स्ट 1963मध्ये काय, कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटर ॲक्ट हा पास झाला होता. 1974 कम्युनिटी मेंटल हेल्थ प्रोग्राम स्टार्ट झाला होता. त्यानंतर 1975मध्ये कम्युनिटी सायकेट्रिक युनिट स्टॅब्लिश झालं होतं, इनिशिएट झाले होते. 1984मध्ये नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम हा स्टार्ट झाला होता, हा लॉन्च झाला होता 1984मध्ये. 1987मध्ये इंडियन फ्लुएन्सी ॲक्ट वॉज रिप्लेस करून त्यांनी काय केलं होतं, इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट असं त्याला नाव दिलं होतं. सो कम्युनिटी मेंटल हेल्थ कॉन्स्टिट्यूशन्स ॲक्ट वॉज फर्दर एक्सपॅन्डेड अँड इन्क्लुडिंग 7 ॲडिशनल पॉईंट, लाईक कोणतं फॉलोअप केअर कशी घ्यायची, ट्रान्झिशनल सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायच्या, सर्व्हिस फ्रॉम चिल्ड्रन्स अँड ॲडोलसंटमध्ये कशा द्यायची, सर्व्हिस फॉर द एल्डरली म्हणजे ओल्ड एज पर्सन असेल त्यांच्यामध्ये सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करणार, स्क्रीनिंग सर्व्हिसेस म्हणजे काय, आपण डायग्नोस्टिक प्रोसिजर कशा फॉलोअप करणार, म्हणजे त्यांना डायग्नोस्टिक टेस्ट कोणत्या आपण त्यांना फॉलोअपसाठी देणार. त्यानंतर अल्कोहोल अब्यूज सर्व्हिसेस, जे पण अल्कोहोल अब्यूज पर्सन आहेत त्यांना आपण कोणत्या टाईप ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जे पण ड्रग ॲडिक्टेड पर्सन आहेत त्यांना आपण कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. हे जे पॉईंट हे मेंटल हेल्थ कन्स्ट्रक्शनच्या ॲक्टनुसार फॉलोअप झाले होते. त्यानंतर आपण बघू ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे काय, टू प्रमोट अँड मेंटेन ऑफ मेंटल हेल्थ ऑफ फॅमिली थ्रू द प्रिव्हेंटिव्ह अँड द प्रमोटिव्ह इंटरेस्ट. म्हणजे काय, प्रिव्हेन्शन्स करायचे आपल्याला मेंटल इलनेस आणि प्रमोटिव्ह करायचं आहे त्यांना आपल्याला चांगली बेस्ट केअर इन अ कम्युनिटी हेल्थमध्ये. सो इन्हॅन्स द पोटेन्शियल्स ऑफ कम्युनिटी पीपल टू यूज देअर स्ट्रेंथ टू प्रोव्हाइड एसेन्शियल कॉम्पिटन्स फॉर द पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ. सो आपण जे पण कम्युनिटी पीपल आहे त्यांना आपण त्यांची स्ट्रेंथ कशी ग्रो करणार, की मेंटल इलनेसपासून त्यांना कसं आपण ग्रो करणार सांगणार, त्यांची इम्प्रूव्ह करणारे स्ट्रेंथ. त्यानंतर प्रोव्हाइड करणारे आपण त्यांना इसेन्शियल कॉम्पिटन्स अँड द पॉझिटिव्ह मेंटल हेल्थसाठी. एज्युकेट द फॅमिली मेंबर रिगार्डिंग द आयडेंटिफिकेशन्स ऑफ वेरियस स्ट्रेसर्स अँड द कोपिंग मेकॅनिझम टू डील विथ प्रॉब्लेम. जे पण एज्युकेट करणारे आपण जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कशाबद्दल, जे पण खूप सारे टाईप ऑफ स्ट्रेस अफेक्ट करतात आपल्या बॉडीवरती, मेंटल हेल्थवरती. सो आपण त्यांना ते सुद्धा सांगणार आहे आणि कोपअप करण्यामध्ये त्यांना आपण कसे इग्नोर करू शकतो किंवा आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो स्ट्रेस फॅक्टर्सला, ते सुद्धा आपण त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसे हेल्प करणार, कोपअप करणार, ते सुद्धा आपण त्यांना एज्युकेट प्रोव्हाइड करणार आहे. टू हेल्प द फॅमिली मेंबर टू रिकॉग्नाइज द कल्चरल and the situational aspect have an influence on behavior and how it can be affect the individual's person's behavior in the family. So to teach the community people to monitor their mental health and that the of community. So monitor करणारे आपण त्यांना प्रॉपरली एज्युकेट प्रोव्हाइड करणार आहेत मेंटल हेल्थबद्दल किंवा मेंटल हेल्थ इन कम्युनिटीमध्ये आपली कशी आपण ग्रो करू शकतो. कम्युनिटी मेंटल हेल्थ इन्क्लुडिंग इन काय मेंटल हेल्थ प्रमोशन्स, म्हणजे जे पण मेंटल हेल्थ आहे आपली प्रॉपर गुड मेंटल हेल्थबद्दल त्यांना प्रमोशन प्रोव्हाइड करणारे, स्टिग्मा रिमूव्हल आपण त्यांना सांगणार आहे, सायको सोशल सपोर्ट आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहे, रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस आपण त्यांना सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, प्रिव्हेन्शन्स ऑफ हार्म फ्रॉम अल्कोहोल अँड द सबस्टन्स यूज पासून आपण त्यांना प्रिव्हेन्शन्स करणार आहेत, ट्रीटमेंट ऑफ द इल युझिंग प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीममध्ये. ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणारे जे इल पर्सन आहे त्यांना इन प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीममध्ये. इश्यूज इन कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग लाईक लिमिटेड मॅनपॉवर, कोणते इश्यूज आपल्याला सफर करू शकतो आपण की कम्युनिटी मेंटल हेल्थमध्ये. लिमिटेड मॅनपॉवर म्हणजे की ज्या ठिकाणी
हेल्थ सर्व्हिसेस जे पर्सन असतात ते कमी असल्यामुळे अनइव्हन डिस्ट्रीब्युशन्स ऑफ रिसोर्सेस, प्रॉपर रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला इश्यू होऊ शकतो. लो प्रायोरिटी इन नॅशनल बजेट फॉर मेंटल हेल्थ, जर का नॅशनलकडे बजेट नसेल मेंटल हेल्थबद्दल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इश्यूज होऊ शकतो. GPS आर नॉट कम्फर्टेबल टू मॅनेज पीपल विथ मेंटल इलनेस. लॅक ऑफ अवेअरनेस इन द कम्युनिटी, लोकांमध्ये अवेअरनेस नसेल तर तो सुद्धा एक इश्यू आहे. पुअर ॲक्सेस टू केअर, म्हणजे प्रॉपरली केअर होत नसेल तर ते सुद्धा एक इश्यू आहे. पॉवर्टीसुद्धा हा एक इश्यू आहे. पुअर अवेलेबिलिटी ऑफ द मेडिकेशन्स, म्हणजे जे आपण मेडिकेशन्स आपल्याला सप्लाय करायचे आहेत रिगार्डिंग टू मेंटल और सायकॅट्रिक कंडिशनला, त्या नसलेला तो सुद्धा आपला इश्यू आहे. ट्रेडिशनल हिलिंग टेक्निक्ससुद्धा इश्यूज आहे इन मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये. डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम आपण हा बघणार आहे. अंडर द 1996मध्ये हा डेव्हलप झाला होता, लॉन्च केला होता. सो त्याचे काही ऑब्जेक्टिव्स आहेत टू प्रोव्हाइड sustainable basic mental health services to the community and top integrate these services with other health services मध्ये. त्यांनी काय प्रोव्हाइड केलं, फॉर द सस्टेनेबल बेसिक मेंटल हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड केलं, अर्ली डिटेक्शन्स केलं आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड केलं पर्सनमध्ये, ज्या पर्सनमध्ये सिम्पटम्स त्यांना दिसले त्यांना. टू सी दॅट द पेशंट अँड देअर रिलेटिव्स डू नॉट हॅव द ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स टू रिच हॉस्पिटल. सो त्यांनी हे सुद्धा बघितलं होतं की त्या ठिकाणी काय होणार आहे, जे पण सायकॅट्रिक पर्सन आहे सो ते ट्रॅव्हलिंग करू शकत नाही फॉर लॉंग डिस्टन्स रिच करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये. टू रिड्यूस द स्टिग्मा केलं त्यांनी अटॅच टुवर्ड्स द मेंटल इलनेस थ्रू द चेंज ऑफ ॲटिट्यूड इन पब्लिक एज्युकेशन. त्यांनी पब्लिकला एज्युकेशन प्रोव्हाइड केलं, ॲटिट्यूड चेंज केला. जे पण पर्सन असे बोलत होते जे की सायकॅट्रिक कंडिशन ही असे नसते, तर सो त्यांनी जे पण हेल्थ वर्कर आहे त्यांनी प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइड केली ह्या प्रोग्राममध्ये. टू ट्रीटमेंट अँड रिहॅबिलिटेशन्स केलं, जे पण मेंटल पेशंट होते त्यांना. टेक केअर टू टेक प्रेशर्स ऑफ मेंटल हेल्थ हॉस्पिटल्स. त्यानंतर इन्स्टिट्युशनलायझेशन्स अँड द डिइन्स्टिट्युशनलायझेशन्स आपण बघणार आहे. इन्स्टिट्युशनलायझेशन्स आणि डिसइन्स्टिट्युशनलायझेशन म्हणजे काय. इन्स्टिट्युशनलायझेशन्स द स्टेट ऑफ बिईंग प्लेस ऑर कीप्ड इन अ रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशन. जे पण रेसिडेन्शियल इन्स्टिट्यूशन आहेत स्टेट वाईज त्या ठिकाणी आपण त्यांना प्लेस करणार आहे. डिइन्स्टिट्युशनलायझेशन्स म्हणजे काय, टू द रिलीज ऑफ इन्स्टिट्युशनलाइज इंडिव्हिज्युअल फ्रॉम द इन्स्टिट्युशनल केअर टू केअर इन द कम्युनिटी. सो ते पण इंडिव्हिज्युअली जे पण इन्स्टिट्युशनलाइज आहेत त्यांना त्या ठिकाणी केअर प्रोव्हाइड केली इन कम्युनिटीमध्ये. इसेन्शियल कंपोनंट ऑफ साऊंड डिइन्स्टिट्युशनलायझेशन्स, प्रिव्हेन्शन्स ऑफ इनअप्रोप्रिएट मेंटल हॉस्पिटल ॲडमिशन थ्रू द प्रोव्हिजन्स ऑफ कम्युनिटी फॅसिलिटी. प्रिव्हेन्शन्स केले, इनअप्रोप्रिएट मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन होत असेल तर त्यांच्याकडं. डिस्चार्ज द कम्युनिटी ऑफ अ लॉंग टाईम इन्स्टिट्युशनलायझेशन पेशंट्स, म्हणजे त्यांना डिस्चार्ज केलं की जे खूप टाईम पिरियडपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना. स्टॅब्लिश केला, मेंटेन केलं कम्युनिटीमध्ये सपोर्ट सिस्टीमसाठी. पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ डिइन्स्टिट्युशनलायझेशन्स काय होतं की इंटिग्रेशन्स ऑफ फॅमिली अँड द सोशल सिस्टीममध्ये इंटिग्रेट केलं त्यांनी जे पण फॅमिली आणि सोशल सिस्टीममध्ये आहे फॉर द पेशंटच्या केअरसाठी. प्रोव्हिजन्स ऑफ बेटर केअर टू मेंटली इल इन देअर होम कम्युनिटीज. हेल्प इन रिटर्निंग सेन्स ऑफ वर्थ, ॲबिलिटी अँड द इंडिपेंडन्स दोज हू हॅड बीन डिपेंड ऑन देअर केअर. त्यांनी हेल्प केली, सेन्स ऑफ वर्थ, ॲबिलिटी असेल पर्सनमध्ये, इंडिपेंडन्स असेल त्यांच्यामध्ये त्यांनी केअर्स प्रोव्हाइड केली फॉर अदर्स पर्सनसाठी. निगेटिव्ह इफेक्ट ऑफ डिसइन्स्टिट्युशनलायझेशनमध्ये काय भेटलं की फेल्युअर ऑफ इम्प्लिमेंटेशन्स झाला. रिव्हॉल्विंग डोअर सिंड्रोम बघायला भेटला. एमर्जन्सी डिपार्टमेंट यूज केले बाय द ॲक्च्युअली डिस्टर्ब झाले असेल त्यावेळेला. पेशंट हू डू नॉट रिसीव ॲडिक्वेट केअर कमिट होमिसाईड. स्टेट प्रायसन्स आर ऑक्युपाईड बाय द सिव्हिअरली मेंटली इल पेशंटमध्ये. त्यानंतर इन्स्टिट्युशनलायझेशन्स म्हणजे काय, एम्स ऑफ इन्स्टिट्युशनलायझेशन्स, प्रिव्हेन्शन्स ऑफ हार्म टू सेल्फ और अदर्स त्यांच्यापासून. मॅनेजमेंट प्रोव्हाइड केले फॉर द सिव्हिअर सिम्पटम्ससाठी. नीड फॉर अ रॅपिड मल्टीडिसिप्लिनरी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी त्यांनी केले. ट्रीटमेंट ऑब्जेक्टिव्स काय होते त्यांचे, डिक्रीज केलं त्यांनी बिहेवियर, जे पण डेंजरस बिहेवियर होता अदर पर्सनसाठी आणि सेल्फसाठी सुद्धा. प्रिपेअर केला पेशंटला फॉर केअर प्रोव्हाइड करण्यासाठी आणि पेशंटला खूप कमी रेस्ट्रिक्टिव्ह सिटिंगसाठी त्यांनी
केअरसुद्धा प्रोव्हाइड केली आणि मॅनेज केलं. अरेंज फॉर इफेक्टिव्ह आफ्टर केअर टू फॅसिलिटेट कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट इन द पेशंट कंडिशन्स अँड द फंक्शनल लेवल. सो त्यांनी अरेंजमेंट काय केले की आफ्टर द केअर ऑफ द फॅसिलिटीज, ओके, फॅसिलिटीज जे पण कंटिन्यू प्रोव्हाइड करत होते त्यामध्ये इम्प्रूव्हमेंटेशन केलं पेशंटच्या कंडिशननुसार. जे पण पेशंटची कंडिशन आहे त्यामुळे ते इम्प्रूव्हमेंटेशन केलं की प्रॉपर फॅसिलिटी त्यांना प्रोव्हाइड झाली पाहिजे. मॉडेल्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह सायकॅट्रिक लेवल ऑफ प्रिव्हेन्शन्स, त्यामध्ये पण आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन्स. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय, हेल्थ मेंटेन ठेवणार आपण आणि स्पेसिफिक प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार पेशंटमध्ये. त्यानंतर आहे सेकंडरी प्रिव्हेन्शन्स. अर्ली डायग्नोसिस केले आणि प्रॉपर ट्रीटमेंट प्रोव्हाइड केले. टर्शरी प्रिव्हेन्शनमध्ये का जे पण सायकॅट्रिक इल पर्सन होते त्यांना रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांना थेरपीज प्रोव्हाइड केलं जेणेकरून की त्यांना रिहॅबिलिटेशनमुळं हेल्पफुल प्रॉपरली वर्कआउट करण्यासाठी किंवा ऑक्युपेशनलमध्ये ग्रो करण्यासाठी. रोल ऑफ नर्स इन प्रायमरी प्रिव्हेन्शन्स काय आहे, रोल ऑफ नर्सचे काय म्हणजे रोल आहेत प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये आपण बघू. इंडिव्हिज्युअल सेंटर इंटरव्हेन्शन्स करायचं. जे पण चाइल्ड स्कूल्स असतात त्या ठिकाणी ओरिएंटेशन करायचं, त्यांना इंटरव्हेन्शन घेऊन एक्सप्लेन करायचे. फॅमिली सेंटर्ड इंटरव्हेन्शन्स टू इन्शुअर हार्मोनियस रिलेशनशिप. त्यानंतर इंटरव्हेन्शन्स ओरिएंटेड ठेवायचं त्यांच्या फॅमिलीजवरती. इंटरव्हेन्शन्स फॉर कोणाला जे पण फॅमिलीज इन क्रायसिस, ज्या एखादी फॅमिली क्रायसिसमध्ये सर्वाईव्ह होतील सो त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना इंटरव्हेन्शन्स चांगलं सांगायचं आहे. मेंटल हेल्थबद्दल एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, सोसायटीला सुद्धा सांगायचं आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं. आता सेकंडरी प्रिव्हेन्शनमध्ये काय रोल ऑफ नर्स आहे, डायग्नोसिस करायचं आणि प्रॉपरली केस फाइंडिंग करायची आणि डायग्नोसिस फाइंडिंग करायची. अर्ली रेफरन्स म्हणजे काय, लवकरात लवकर त्यांना रेफरन्स फॉलोअप करायचं. स्क्रीनिंग प्रोग्राम ठेवायचे म्हणजेच की स्क्रीनिंग प्रोग्राम म्हणजे की कॅम्प प्रोग्रामसारखे आपण बोलू शकतो जेणेकरून पेशंटला अवेअरनेस भेटेल. अर्ली अँड इफेक्टिव्ह ट्रीटमेंट फॉर पेशंट, लवकरात लवकर आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट पेशंटला प्रोव्हाइड करायची. ट्रेनिंग ऑफ हेल्थ पर्सनल, प्रॉपरली ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचं जे पण हेल्थ वर्कर असेल त्यांना. कन्सल्टेशन्स सर्व्हिसेससुद्धा प्रोव्हाइड करायच्या. आणि क्रायसिस इंटरव्हेन्शन ज्या फॅमिलीमध्ये क्रायसिस आहे त्या क्रायसिस इंटरव्हेन्शनबद्दल सुद्धा आपण त्यांना थोडं सांगायचं आहे. आता रोल ऑफ नर्स काय आहे टर्शरी प्रिव्हेन्शनमध्ये, मेकिंग फॅमिली मेंबर्स इन्व्हॉल्व इन द केअर, म्हणजे फॅमिली मेंबरलासुद्धा केअरमध्ये इन्व्हॉल्वमेंट करायचं आहे. ऑक्युपेशनल अँड द रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीबद्दल त्यांना प्रोव्हाइड करायचे आहे. इम्प्लिमेंटेशन्स करायचं त्यांना कम्युनिटी बेस्ड प्रोग्रामवर, ओके, जे पण कम्युनिटी बेस्ड प्रोग्राम असेल त्यांना त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं आहे. ब्रिजिंग गॅप बिटवीन द इंडिव्हिज्युअलायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअलायझेशन्स केअर, कोलॅबोरेट करायचं आहे मेंटल हेल्थ केअर सर्व्हिसेस टू अदर सर्व्हिसेस पर्यंत. ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची फॉर द कम्युनिटी लिव्हिंगमध्ये. अवॉइडिंग स्टिग्मा अँड द फस्टरिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ द पीपल. आता मेंटल हेल्थ सर्व्हिसेस अवेलेबल ॲट द प्रायमरी अँड सेकंडरी अँड द टर्शरी लेवल. प्रायमरी लेवलमध्ये काय सब सेंटर जे असतात जे कम्युनिटीमध्ये प्रेझेंट असतात, ओके, आयुष्यमान आरोग्य मंदिर आपण जर असं बोलतो ते त्या ठिकाणी आपण प्रोग्राम अरेंज करू शकतो. प्रायमरी हेल्थ सेंटर असेल PSC त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल त्यामध्ये सुद्धा आपण त्यांना व्हिजिट करायला लावू शकतो. सायकॅट्रिक हॉस्पिटल किंवा नर्सिंग होममध्ये सुद्धा आपण त्यांना व्हिजिट करायला लावू शकतो. सेकंडरी लेवलमध्ये काय जनरल हॉस्पिटल किंवा सायकॅट्रिक युनिटमध्ये आपण त्यांना ॲडमिटसुद्धा करू शकतो किंवा त्यांना रेफरन्ससुद्धा देऊ शकतो. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये त्यांना आपण रेफर करू शकतो. आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनसुद्धा आपण त्याला जे पण NGOज वगैरे असेल त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी रेफर करू शकतो. ट्रेशर लेवलमध्ये काय करू शकतो आपण, जे पण रिहॅबिलिटेशन सेंटर असतात जे की गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना त्या ठिकाणी रेफर करू शकतो. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असेल किंवा NGOज असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना रेफर करू शकतो. कम्युनिटी फॅसिलिटी फॉर द सायकॅट्रिक पेशंटमध्ये काय काय, पार्शल हॉस्पिटलायझेशन्स म्हणजेच काय डे केअर सर्व्हिसेस असेल, ओके, न्यूरोटिक कंडिशन असेल पर्सनची किंवा सायकॅट्रिक क्रोनिक सायकॅट्रिक डिसऑर्डर्स असेल पेशंटमध्ये, इपिलिप्सी असेल सो त्या ठिकाणी काय डे हॉस्पिटल्स असेल किंवा त्यांना आपण त्या ठिकाणी प्रॉपर ट्रीटमेंट प्रोग्राम अंडर त्यांना आपण पार्शियल हॉस्पिटलायझेशनमध्ये ॲडमिट करू शकतो. त्यानंतर मेन डे केअर सेंटर्स इन इंडिया कोणते कोणते असतात, संजीवनी आहेत जे की न्यू दिल्लीला आहे,
सी SCARF म्हणजे की स्क्रिझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशन्स, जे की चेन्नईमध्ये आहेत, आणि ते स्टार्ट झालं होतं 1985मध्ये. त्याचं नाव होतं की बुशिया. ओके. असोसिएटेड ऑफ द फ्रेंड्स ऑफ मेंटली इल मुंबईमध्ये आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अहमदाबादमध्ये आहे. कृपमया इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ जे की मिरजमध्ये आहे. क्वार्टर वे होम्स म्हणजे की लोकेटेड विथ द हॉस्पिटल, ज्या ठिकाणी लोकेटेड जो पर्सन आहे त्या ठिकाणी नियर बाय हॉस्पिटल कोणतं आहे का. ओके. कॅम्पस. त्यानंतर बट नॉट हॅव्हिंग द रेग्युलर सर्व्हिसेस ऑफ द हॉस्पिटल, पण त्या हॉस्पिटलमध्ये प्रॉपरली रेग्युलर सर्व्हिसेस प्रोव्हाइड होत नाही त्या पर्सनला. देअर मे नॉट बी रुटीन नर्सिंग स्टाफ और रुटीन राउंड मोस्ट ऑफ द ॲक्टिव्ह आर टेकन केअर बाय द पेशंट देमसेल्स. सो समटाईम्स काय होतं की सम हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ त्यानंतर रुटीन राऊंड्स प्रॉपरली फॉलोअप करता येत नाही, म्हणून त्या पेशंटला प्रॉपरली ॲक्टिव्हिटीज और केअर प्रोव्हाइड होत नाही. त्यानंतर हाफवे होम्स. हाफवे होम म्हणजेच काय, ट्रान्झिटरी रेसिडेंटल सेंटर्स फॉर द मेंटल इल पेशंट हू नो लॉंगर नीड ऑफ द फुल सर्व्हिसेस. जो पर्सन असा आहे ज्याला की लॉंगर टाईम पिरियडपर्यंत सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची गरज नाही, तर तो पेशंट काय करणार, हाफवेज होम म्हणजे की सम डेज सिटिंग इन अ होम और सम डेज ॲडमिट इन द हॉस्पिटल. त्या पर्सनला आपण कम्प्लिटली जे पण केअर आहे ती घरीसुद्धा आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. ऑब्जेक्टिव्स ऑफ हाफवेज होम्समध्ये काय आहेत की इन्शुअर द स्मूथ ट्रान्झिशन्स फॉर हॉस्पिटल टू फॅमिली. तो पर्सनसुद्धा कम्युनिकेट करू शकतो किंवा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो त्याच्या फॅमिली आणि हॉस्पिटलमध्ये. टू इंटिग्रेट द इंडिव्हिज्युअल्स इन टू द मेन स्ट्रीम ऑफ द लाईफ. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट याच्यामध्ये होतात हॉस्पिटल, हाफवे हॉस्पिटलमध्ये और हाफवे होममध्ये. क्लिनिकल असेसमेंट होतात. ओके. म्हणजे की क्लिनिकल असेसमेंट करणार आपण जे पण क्लिनिकल इन्स्ट्रक्टर असेल ते. सोशल असेसमेंट करणार आपण, सोशल बिहेवियर कसं आहे आपलं, ऑल दॅट थिंग. स्पीचिंग डिसऑर्डर आहे का आपल्याला, ओके, स्पीच प्रोडक्शन कसं आहे, टू कम्युनिकेशन स्किल कसे आहे सोशल असेसमेंटमध्ये. सायकोलॉजिकल असेसमेंट करणार, ओकेशनल असेसमेंट करणार, सपोर्टिव्ह इंटरव्हेन्शन्स लाईक रेड्यूस ऑफ इम्पेअरमेंट अँड द रिमेडिएशन्स ऑफ द डिसॅबिलिटीज थ्रू द स्किल ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करणार. हाफवे होम अवेलेबल इन इंडिया इन्क्लुडिंग इन लाईक मेडिको हॉस्पिटल असोसिएशन बेंगलुरू. या ठिकाणी हाफवेज होम अवेलेबल असतात जे की आपल्या इंडियामध्ये आहेत. फोर्थ वन आहे सेल्फ हेल्प ग्रुप. ओके. सेल्फ हेल्प ग्रुप आर बेस्ड ऑन द प्रिमाइस ऑफ द पीपल हू हॅव अन एक्सपिरियन्स अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम आर एबल टू हेल्प अदर हू हॅव द सेम प्रॉब्लेम. ज्या पर्सनला सेम प्रॉब्लेम आहे बट तो पर्सन काय करतो, त्याला एक्सपिरियन्स आहे की कसं कोपअप करायचं किंवा कसे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. सो त्यामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्वमेंट करणार आहे. These are composed of people who are trying to cope with a specific problem in life and have improved emotional health and well-being of many people. So त्या पर्सनला आपण सुद्धा कम्युनिकेट करायला लावायचं, जे पर्सन ट्राईंग करतात, कोपअप करतात फॉर अ स्पेसिफिक प्रॉब्लेम और फॉर अ स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्यासोबत. मेंबर्स हॅव होमोजेनसिटी अँड द वर्क टुगेदर युझिंग देअर स्ट्रेंथ. ओके. सो त्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण असणार आहेत, इन्व्हॉल्वमेंट असणार आहे, जे की वर्क एकत्र येऊन त्याने वर्क करणार आहेत आणि त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती बिल्डअप करणार आहेत. सो दॅट द फील दॅट दे आर नॉट अलोन. मग त्यांना काय होणार की त्यांना असं वाटणार की ते एकटे नाही, त्यांच्यासोबत भरपूर लोक आहेत, ते कपअप करत आहे, त्यांची स्ट्रेंथसुद्धा इम्प्रूव्ह करतात. म्हणून त्यांना काय होणार, मोटिवेशन येणार आणि ते त्यांचं जे पण मेंटल हेल्थ आहे ती रिड्यूस होणार. म्हणजे की जी की बॅड मेंटल हेल्थ आहे किंवा मेंटल हेल्थ पर्सन आहे तो प्रॉपरली त्याची इम्प्रूव्ह करणार स्ट्रेंथ आणि ॲबिलिटीज. Strategies used by the group leaders are promotions of dialogue, self-disclosure, okay. त्यानंतर and encouragement of the among the group member. सो जो पर्सन आहे ग्रुप लीडर पर्सन जो आहे तो काय करणार, प्रमोशन्स करणार ऑफ डायलॉग बनवणार, सांगणार त्यांना जे पण मेंटल हेल्थ पर्सन आहे त्यांचं काय होणार, कम्युनिकेशन्स इम्प्रूव्हमेंट होणार आणि त्यांची स्ट्रेंथ वाढणार. त्यामुळे सेल्फ डिस्क्लोजर, जे की सेल्फ डिस्क्लोजर त्यांना बनायला लावणार आणि एन्करेजमेंट करणार त्यांच्या ग्रुप मेंबरला की फॉर तुम्ही सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करा. कन्सेप्ट यूज इन सायको एज्युकेशन्स, त्यांना कन्सेप्ट प्रोव्हाइड करायचे रिगार्डिंग टू सायको एज्युकेशन्स, सेल्फ डिस्क्लोजर and the mutual support of the each other in our group. फिफ्थ वन आहे सुसाईड प्रिव्हेन्शन सेंटर जे असतात त्यांच्यामध्ये काय करणार आपण, हेल्पिक हँड इन बेंगलुरूमध्ये एक आहे, स्नेहा इन चेन्नईमध्ये आहे, सहारा इन मुंबईमध्ये आहे, संजीवनी अँड द सुमित्री इन न्यू दिल्लीमध्ये आहे.
सो ह्या ठिकाणी काय करतात ते प्रिव्हेन्शन्स करतात. सुसायडल सेंटर असं त्यांचं नाव आहे इंडियामध्ये. सो ते काय करणार, सेक्टर्स डुईंग गुड वर्क, ते की चांगलं गुड वर्क त्यांना सांगणारे आणि हेल्प करणारे त्यांचा जे पर्सन सुसायडल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात त्या पर्सनला हे हेल्प करणारे. सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन्स प्रोव्हाइड कसं करतात आपण, ही प्रोसेस आहे जी की इंडिव्हिज्युअली किंवा हाय पॉसिबल फंक्शनिंग लेवलला आपण फॉलोअप करतो. रिहॅबिलिटेशन्स हे attempt to provide best possible community role in which enable the patient to achieve the maximum range of activity. म्हणजे जे पर्सन जे की ॲक्टिव्हिटी फॉलोअप करत नाही किंवा त्यांना ॲक्टिव्हिटी फॉलो करत नाही काय, कारण की कोणाकोणाला डिसॅबिलिटी असते. सो रिहॅबिलिटेशन अशी प्रोसेस आहे जे की ती इम्प्रुव्हमेंटेशन करते त्या पर्सनमध्ये प्रॉपरली ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, प्रॉपरली वर्क करण्यासाठी. प्रिन्सिपल्स ऑफ रिहॅबिलिटेशनचे काय काय, इन्क्रीज इंडिपेंडन्स ऑफ पेशंट. ओके, जे पेशंट इंडिपेंडन्स नाही आहेत, ओके डिपेंडंट आहे अदर्स पर्सनवर किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरवर. सो रिहॅबिलिटेशन काय करणार, त्यांना इंडिपेंडन्स बनवण्याची ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणार, त्यांना प्रॉपरली ऑक्युपेशनल थेरपीज प्रोव्हाइड करणार, प्रॉपरली त्यांना प्रमोशन्स करायला लावणार त्यांच्या हेल्थबद्दल. इम्प्रुव्हमेंटेशन्स कॉम्पिटन्स अँड द कॅपेबिलिटी, त्यांना कॅपेबल बनवणार त्यांच्या वर्कसाठी. मॅक्झिमम यूज मस्ट बी मेड ऑफ रेसिड्युअल कॅपॅसिटीज. पेशंट ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन व्हेरी इसेन्शियल. मग यामध्ये काय करणार, पेशंट जो आहे तो ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार त्यांच्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, थेरप्युटिक एन्व्हायरमेंट असेल किंवा फंडामेंटल इंटरव्हेन्शन असेल. सो हे ऑल इंटरव्हेन्शन ते प्रोव्हाइड करतात त्या पेशंटला आणि पेशंटसुद्धा त्या ठिकाणी त्यांची ॲबिलिटी, त्यांची स्ट्रेंथ व त्यांची वर्किंग कंडिशन इम्प्रूव्ह करतात. सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस कुठे कुठे आहेत, वर्कप्लेस अकोमोडेशन्स त्यांना प्रोव्हाइड करतात, सपोर्ट करतात जे पण एम्प्लॉय असेल किंवा एज्युकेशनबद्दल. असर्टिव्हनेस कम्युनिटी मेडिकेशन्स मॅनेजमेंट त्यांना प्रोव्हाइड करतात, हाऊसिंग त्यांना प्रोव्हाइड करतात, एम्प्लॉयमेंट असेल किंवा फॅमिली इश्यूज असेल की त्या ठिकाणी सॉल्व करतात. कोपिंग स्किल असेल की क्रायसिसमध्ये आपण कसं कोपअप करायचं, कसं सामोरं जायचं, ते सुद्धा त्या ठिकाणी स्किल्स शिकवतात. ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग अँड द सोशल स्किल्ससुद्धा त्यांना सुद्धा एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. एरिया ऑफ वर्क इन सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन कोणत्या आहेत, सायकॅट्रिक सिम्टम्स मॅनेजमेंट त्या ठिकाणी ते मॅनेज करणार आहेत. सोशल एरिया इन्क्लुडिंग इन लाईक रिलेशनशिप, फॅमिली बाउंड्रीज, कम्युनिकेशन्स, कम्युनिटी इंटरिगेशन्स या ठिकाणी ते इन्क्लुडिंग असणारे सोशल्स एरियामध्ये. ओकेशनल अँड द एज्युकेशनल एरिया इन्क्लुडिंग इन लाईक कोपिंग स्किल असेल किंवा मोटिवेशन्स असेल अदर पर्सनला ते या ठिकाणी करतात. बेसिक लिव्हिंग स्किल्स असेल, ओके फायनान्शियल एरिया किंवा बजेटिंग त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतात. कम्युनिटी अँड द लिगल रिसोर्सेस असेल, हेल्थ अँड मेडिकल टू मेंटेन कन्सिस्टन्सी ऑफ केअर, हाऊसिंग टू प्रोव्हाइड द सेफ एन्व्हायरमेंट ऑफ द सायकॅट्रिक और रिहॅबिलिटेशन पेशंटमध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात फॉर द मॅक्झिमम नॉर्मलाइज एन्व्हायरमेंट ॲज पॉसिबल. Emphasis on the here and the now rather than the problem is past. Work is central of rehabilitation process. Psychiatric rehabilitation services collaborative or person directed and individually. Emphasize on client strength rather than on pathologies. People have the right and the responsible for their self-determination. Care is provided and the implemented environment with or professional authorities shades and the barriers. It is oriented towards the environment, recovery and the competency. All people have underused skills and they can be equipped with skill. जे पर्सन की रिहॅबिलिटेशन्समध्ये किंवा रिहॅबिलिटेशन किंवा सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन पण आहेत, पण त्यांना काय करणार आपण वर्क करायला लावणार प्रॉपरली. सेंटर जे असतात ना, जे की मॅनेजमेंट असतात ते मॅनेजमेंट त्या ठिकाणी त्यांना वर्क करायला लावणार प्रॉपरली. मॅक्झिमम नॉर्मलायझेशन्स एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं जसं त्यांना प्रोव्हाइड करता येईल तसं. त्यानंतर प्रॉपरली त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती प्रॉपरली इम्प्रुव्हमेंटेशन करणार, त्यांना प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करणार, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सेल्फ डिटर्मिनेशन्स ते एकमेकांसोबत सांगणार. ऑल पीपल काय करणार, स्किल त्यांची डेव्हलपमेंट करणार, ओके काही इक्विपमेंट यूज करून त्यांची स्किल्स किंवा त्यांची स्ट्रेंथसुद्धा डेव्हलपमेंट करणार. बेनिफिट काय रिहॅबिलिटेशनचे, कारण की आपण त्यामुळे काय होऊ शकतो, हेल्प किंवा रिकव्हरी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. त्यांना हेल्पफुल कम्युनिटी इंटिग्रेशन्स प्रोव्हाइड करू शकतो त्यांच्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी. जे पण सिरियस मेंटल हेल्थ कंडिशनमध्ये असेल त्या पर्सनमध्ये प्रोव्हाइड करणार आपण त्यांना
जे पण क्लायंट किंवा त्यांची फॅमिली मेंबर असेल त्यांना ॲक्सेप्ट करायचं, जसं आपलं फॅमिली मेंबर असेल ओके त्यांना. इट असिस्ट द क्लायंट फॉर डेव्हलपिंग हार्मोनियस रिलेशनशिप अमॉंग द फॅमिली मेंबर्समध्ये. हेल्प करायची फॉर द स्किल ट्रेनिंगमध्ये आणि त्यांची इन्क्रीज करायची त्यांची कॅपॅसिटी अँड द स्ट्रेंथ. हेल्प करायचं फॉर जे पण मेंटली पर्सन असेल त्यांना ओके त्यांच्या वर्किंग कंडिशनवरून त्यांना शिकवायचं आहे. सोशल एन्व्हायरमेंटबद्दल त्यांना त्यांच्या चॉईसवरती त्यांना चूज करायला लावायचे. प्रोव्हाइड करायचे ओकेशनल ट्रेनिंग अँड द सुपरविजन ऑफ इन द रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये. रिहॅबिलिटेशनची टीम कोणती असते? सायकॅट्रिस्ट असतो, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतो, सायकॅट्रिक सोशल वर्कर असतो, मेंटल हेल्थ नर्स असते, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, रिक्रेशनल थेरपिस्ट, काउन्सलर अँड द अदर सपोर्टिव्ह स्टाफ. स्टेप इन सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन्स म्हणजे काय? रिडक्शन्स इन द इम्पेअरमेंट, जे पण इम्पेअरमेंट होण्यापासून त्यांना आपण कमी करतो. रिमेडिएशन्स अँड द डिसॅबिलिटीज थ्रू द स्किल ट्रेनिंग, जे पण डिसेबल पर्सन असेल त्यांच्यामध्ये आपण स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार. रिमेडिएशन्स ऑफ द हँडिकॅप्स, जे पण हँडिकॅप्स त्यांना आपण प्रॉपरली ओकेशनल ट्रेनिंग देणार की त्यांची ॲबिलिटी, त्यांची स्किल्स, त्यांची वर्किंग कंडिशन ग्रो करणार. रोमॅन्स इन सायकॅट्रिक रिहॅबिलिटेशन्स लाईक स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार, पिअर सपोर्ट प्रोव्हाइड करणार, ओकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आणि कंझ्युमर लाईक कम्युनिटी रिसोर्सेस डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये प्रोव्हाइड करणार. रोल ऑफ नर्सिंग रिहॅबिलिटेशन्समध्ये काय? असेसमेंट करणे त्यांचं इंडिव्हिज्युअली किंवा त्यांच्या फॅमिलीबद्दल किंवा कम्युनिटीमध्ये, किंवा इंडिव्हिज्युअली आपण त्यांना इंटरव्हेन्शन्स काय प्रोव्हाइड करणार ते नर्सेसचं काम आहे. कम्युनिटीमध्ये रिहॅबिलिटेशन्स कसं प्रोव्हाइड करायचं सुद्धा यांचं काम आहे. फॅमिली इंटरव्हेन्शन्स अँड द कम्युनिटी इंटरव्हेन्शनसुद्धा प्रोव्हाइड करायचं, हे नर्सचा रोल आहे रिहॅबिलिटेशनमध्ये. मेंटल हेल्थ एजन्सीज कोणत्या असतात ते आपण बघू. नॅशनल एजन्सीज म्हणजे काय? इलेक्ट सोसायटी ऑफ द वेलफेअर मेंटली रिटार्डेड्स MR, असोसिएटेड ऑफ फॉर सोशल हेल्थ इन इंडिया, असोसिएट ऑफ नॅशनल ब्रदरहूड ऑफ सोशल वेलफेअर, सर्वंट ऑफ द पीपल सोसायटी, पॅरेंट्स असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ मेंटली हँडिकॅप, यूथ अँड द मासेस, सोसायटी फॉर सोशल सर्व्हिसेस, आशा किरण, त्यानंतर अभिलाषा स्पेशल एज्युकेशन सेंटर, नवजोत सेंटर, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटली हँडिकॅप, मॉडेल स्कूल्स फॉर मेंटली डिफिशियंट चिल्ड्रन्स, जे की मेंटल रिटार्डेशन्स किंवा ड्रग्ज अब्यूज किंवा ड्रग्ज ॲडिक्टेड पर्सनला आपण प्रोव्हाइड करतो. इंटरनॅशनल एजन्सी कोणत्या आहेत? WHO आहे, युनेस्को आहे ओके, वर्ल्ड फेडरेशन्स ऑफ मेंटल हेल्थ आहेत. गोल काय यांचे की टू प्रोव्हाइड करायचं मेंटल हेल्थ प्रॉपरली आणि ऑप्टिमम फंक्शनिंग प्रोव्हाइड करायचं आहे नॉर्मल पर्सनसारख्या. प्रिव्हेंट करायचं त्यांना मेंटल हेल्थ काय असते, न्यूरोलॉजिकल हे डेव्हलपमेंट काय असतात आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स काय असतात त्यांना ते एक्सप्लेन करायचं आहे. टू हाईट पब्लिकली अवेअरनेस प्रोव्हाइड करायचं आहे रिगार्डिंग टू द गुड मेंटल हेल्थ अँड द बॅड मेंटल हेल्थ ऑफ पर्सन. टू इम्प्रूव्ह करायची त्यांची केअर अँड ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची आहे ओके. ISMHO म्हणजेच का द सोसायटी ऑफ मेंटल हेल्थ ऑनलाईन 1997, नॅशनल अलियन्स फॉर द मेंटली इल 1979, अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन, अमेरिकन सायकॅट्रिक नर्स असोसिएशन, व्हॉलंटरी अँड द NGOs ऑफ मेंटल हेल्थ एजन्सीज, ते प्रोव्हाइड करणारे प्रॉपरली इन्व्हेशन्स करणारे, चान्सेस प्रोव्हाइड करणारे फॉर द स्ट्रॉंगली मेंटल हेल्थबद्दल. दे फिल गॅप बिटवीन द कम्युनिटी नीड्स अँड द अवेलेबल कम्युनिटी सर्व्हिसेस, जे पण कम्युनिटीमध्ये अवेलेबल सर्व्हिसेस आहेत ते त्याबद्दल त्यांना हेल्थबद्दल ते प्रोव्हाइड करणार आहे. द प्ले इम्पॉर्टंट रोल इन सोसायटी प्रिव्हेन्शन्स, म्हणजे जे पण सोसायटी प्रिव्हेन्शन्स पर्सन आहेत त्यांच्यामध्ये प्ले रोल काय करणार आहेत, त्यांना प्रिव्हेंट करायला लावायचं सुसाईडबद्दल आणि क्रायसिस सपोर्ट त्यांना प्रोव्हाइड करायचं ज्या फॅमिली मेंबरमध्ये क्रायसिस असेल ते. लिस्टेड ऑफ मेंटल हेल्थ नर्सिंग ऑफ NGOs कोणते या ठिकाणी आहेत तुम्ही रीड करू शकतात. मुंबईमध्ये कोणते, न्यू दिल्लीमध्ये कोणते, खूप सारे टाईपचे आहेत जे की मी या ठिकाणी PPTमध्ये पुट केलेले. ॲक्टिव्हिटीज ऑफ मेंटल हेल्थ नर्सिंग NGOs कोणते, क्लिनिकल केअर प्रोव्हाइड करायची आणि रिहॅबिलिटेशन करायचे, कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम प्रोव्हाइड करायचा आहे, ग्रुप सपोर्ट करायचा आहे, ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची आहे, ॲडव्होकेसी अँड द बिल्डिंग अवेअरनेस प्रोव्हाइड करायची आहे, रिसर्च अँड द नेटवर्किंग. स्पेशल पॉप्युलेशन्स इन मेंटल हेल्थ इश्यूज लाईक प्रॉब्लेम ॲडोलसन्समध्ये काय होतात, अँझायटी डिसऑर्डर होतात, कंडक्ट डिसऑर्डर होतात, मूड डिसऑर्डर होतात, स्किझोफ्रेनिया, इटिंग डिसऑर्डर्स, डेलिबरेट सेल्फ हार्म, अल्कोहोल अँड सबस्टन्स अब्यूज और सेक्शुअल प्रॉब्लेम होतात. नर्सिंगची काय रिस्पॉन्सिबिलिटी फॉर त्यांना हाय रिस्क लिअरपासून असेसमेंट करायची आहे,
त्यांना प्रॉपरली मेडिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, प्रॉपरली ग्रुप सपोर्ट बिहेवियर थेरपीज प्रोव्हाइड करायचे. थेरपेटिक रिलेशनशिप जे पण असतात त्यांच्यासोबत चांगली बनवायची, मेंटेन ठेवायची. त्यांच्या जे पण त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल, ओके, लाईक त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची ॲडोलसंट अँड द इंडिव्हिज्युअल क्लायंटबद्दल. त्यानंतर ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची फॉर द इंडिव्हिज्युअल अँड द क्लायंट. एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं फॉर द फॅमिली किंवा कम्युनिकेशन पॅटर्नबद्दल. एज्युकेट प्रोव्हाइड करायचं फॉर द फॅमिली ऑर द कम्युनिकेशन्स पॅटर्नबद्दल. प्रॉब्लेम फॉर द वुमेन लाईक प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम होईल, पोस्ट पार्टम डिप्रेशन होऊ शकतो, प्रिक्युरियल सायकोसिस, मॅटर्निटी ब्लूज अँड द मेनोपॉज होऊ शकतो. प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम लाईक सिम्पटम्स काय होऊ शकतात, ब्रेस्ट स्वेलिंग होऊ शकते, टेंडरनेस, ॲक्ने फॉर्मेशन होऊ शकतो, फूड क्रायविंग्स होऊ शकते, इरिटेबिलिटी होऊ शकते, मूड स्विंग्स होऊ शकतात. मॅनेजमेंट काय करणार आपण, त्यांना डायरेटिक्स ड्रग्स प्रोव्हाइड करणार, ॲनाल्जेसिक्स आहे, ओके, ओरियन सप्रेसर्स आहेत आणि अँटीडिप्रेसंट ड्रग्स आहे. जनरल मॅनेजमेंट लाईक प्रोव्हाइड एक्सरसाइज करायची, इमोशनल सपोर्ट प्रोव्हाइड करायचा, इनफ दिसली पाहिजे प्रोव्हाइड करायची. मेन्स्ट्रुअल पिरियडबद्दल प्रॉपरली अवॉइड सॉल्ट करायला लावायचे, अवॉइड द कॅफिन अँड अल्कोहोल इन ड्युरिंग द टाईम पिरियड. पोस्टपार्टम डिप्रेशन्स लाईक पेशंटची हिस्ट्री प्रोव्हाइड करायची, आपल्याला डिप्रेशनबद्दल हिस्ट्री कलेक्ट करायची. पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल डिप्रेशनबद्दल ती चेक करायची. यंग एजमध्ये मदर काय होती, लो थायरॉइड लेवल आहे का, स्ट्रेस फ्रॉम द वर्क ऑर होम, ओके, ब्रोकन स्लीप पॅटर्न आहे का, ते सगळं आपण चेक करणार आहे. सिम्पटम्स काय होऊ शकतात, लाईक फिलिंग इरिटेबल, सॅडनेस, होपलेसनेस, क्राईंग स्पेल, ओव्हरेशन्स, इटिंग टू लिटल ऑर टू मच, विड्रॉवल फ्रॉम फ्रेंड्स अँड फॅमिली, स्लीप डिस्टर्बन्स आणि लेस इंटरॅक्ट इन बॉडी. पोस्टपार्टम सायकोसिस लाईक आफ्टर द phase of the delivery like 1 to 3 months of the delivery symptoms. Auditory visual hallucinations, delusion होऊ शकतात, इन्सोमनिया होऊ शकतो. मॅटर्निटी ब्लूज लाईक 4th to 5th day after the delivery, 13 to 85% chances of women. Causes काय, prenatal depressions, low self-esteem, child care stress, low social support, poor maternal relationship, unplanned pregnancy असेल तर. सिम्पटम्स लाईक डिस्फोरिया, मूड इरिटेबल होऊ शकतो, इरिटेबिलिटी होऊ शकते, hypochondriasis, anxiety, insomnia, impaired concentrations, isolations and headache. मॅनेजमेंट लाईक कोणते कोणते ड्रग्स प्रोव्हाइड करू शकतो, अँटीसायकोटिक ड्रग्स, मूड स्टॅबिलायझर्स, सपोर्टिव्ह इंटरव्हेन्शन्स, CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, रिअश्युरन्स, मॉनिटर अँड सुपरविजन, हेल्दी डाएट अँड सुसायडल प्रिकॉशन्स. प्रॉब्लेम ऑफ एल्डरली काय होऊ शकतात, डेव्हलपमेंट टास्क, ओके, लिव्हिंग रिलेशनशिपबद्दल ॲडजस्टमेंट करणं फॉर द रिटायरमेंट इन्कमसाठी, रुटीन प्रॉपरली फॉलोअप होत नाही, मेंटेनन्स लाईक लव्ह, सेक्स अँड द मॅरिटल रिलेशनशिप, कीपिंग ॲक्टिव्ह अँड इन्व्हॉल्वमेंट. कॉमन मेंटल प्रॉब्लेम्स इन ओल्ड एजमध्ये काय, डिप्रेशन आहे, डिमेन्शिया आहे, डेलिरियम आहे आणि पॅरानॉइड डिसऑर्डर्स आहेत. विक्टिम्स ऑफ व्हायलन्स लाईक फिजिकल ॲग्रिगेशन्स आहेत, थ्रेड्स आहेत, सेक्शुअल अब्यूज आहेत, फॉर्म ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स आहे, इमोशनल अब्यूज आहे और निग्लेक्टेड आहे. हे विक्टिम असतात जे की व्हायलंट त्यांच्यावरती झालेला असतो. इफेक्ट काय होऊ शकतो मग त्यांच्या बॉडीवर, त्यांच्या मेंटल हेल्थवर, फिजिकल, सोशल, एन्व्हायरमेंटल अफेक्ट होऊ शकतो. लोअरिंग सेल्फ इस्टीम त्यांच्यामध्ये होऊ शकते, लॉस ऑफ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होऊ शकतो ग्रो करण्यासाठी, अवॉइडन्स त्यांना पाहिजे असतं, म्युटिझम, डिप्रेशन्स अँड सुसायडल आयडिएझम त्यांच्यामध्ये होऊ शकतं. प्रिव्हेन्शन्स ऑफ व्हायलन्स लाईक लर्न अबाउट टाईप ऑफ व्हायलन्स दॅट मे बी ऑकर्स, रेकॉग्नाइज अर्ली वॉर्निंग साईन लाईक व्हायलन्सबद्दल, ओके, वर्क ऑन लो सेल्फ इस्टीम इश्यूजमध्ये त्यांना आपण प्रिव्हेंट करू शकतो, बिल्डिंग त्यांना सपोर्ट देऊ शकतो आणि ओपन कम्युनिकेट करू शकतो, त्यांच्यासोबत प्रॉपरली कम्युनिकेट करू शकतो. विक्टिम ऑफ अब्यूज लाईक टाईप काय काय, फिजिकल अब्यूज, इमोशनल अब्यूज, सेक्शुअल अब्यूज आणि निग्लेक्टेड. कॉजेस काय, फॅमिली व्हायलन्स, अनसॅटिस्फॅक्टरी स्कूलिंग, हाऊसिंग, पॅरेंट फॅक्टर्स असू शकतात, मेंटल इलनेस, मेंटल डिसमोर्नी आणि क्राईमबद्दल होऊ शकतात. क्लिनिकल फीचर्स लाईक मल्टिपल ब्रशिंग, बर्न, ॲब्रेशन्स, बाईट्स, टॉस, अप्पर लिप, फ्रॅक्चर, जेनायटल ब्लिडिंग और क्राईंग स्पेल. हे मॅनेजमेंट आहेत जे की आपण देऊ शकतो. हँडिकॅपमध्येच लाईक दॅट टू एक्झॅक्ट कंपन्सेशन्स युजली इन द विक्टिम ऑफ टेस्टिंग, बायलिंग, कास्टिंग, इन्सल्टिंग रिमार्क अँड द अवॉइडन्स बाय अदर्स. हँडिकॅप पर्सनमध्ये ओनली फ्यू कोप विथ द डिसॅबिलिटी अँड इग्नोर इट. सम पर्सनच फक्त इग्नोर करू शकतात डिसॅबिलिटी, बट काही काही असतात जे की डिसॅबिलिटीलाच त्यांची विकनेस बनवून घेतात. मग त्यांच्यामध्ये आपण स्ट्रॅटजीज किंवा त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे, त्यांची हेल्प करायची फॉर द टाईम ऑफ त्यांच्या डिफिकल्टीच्या वेळेला, किंवा त्यांना निग्लेक्ट करायचं नाही, त्यांना प्रॉपरली आपण
स्ट्रेंथ त्यांची इम्प्रूव्हमेंट करायची, बिल्डिंग प्रॉपरली करायची, त्यांना वर्क प्लेस, त्यांचा ऑक्युपेशनल प्लेसबद्दल त्यांना आपण थेरपी प्रोव्हाइड करायचे आहेत. ओके, HIV एड्सबद्दल लाईक सायकोसोशल इश्यूज रिगार्डिंग टू डायग्नोसिस. जे पण पर्सन HIV एड असेल ते सुद्धा डिप्रेशनमध्ये किंवा त्यांनासुद्धा फिअर वाटू शकतो, बिहेवियर त्यांचा चेंज होऊ शकतो, लॉस ऑफ सेल्फ स्टीम असेल, आयसोलेशनमध्ये ते राहतात आणि रिस्टेनमेंट ते करू शकतात. ओके, सायकॅट्रिक सिम्पटम्स ऑफ ड्यू टू HIV एड्सबद्दल काय आहे? डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, पॅरानोया आहे, मॅनिया, इरिटेबिलिटी, सायकोसिस, सबस्टन्स अब्यूज, इन्सोमनिया आणि सुसायडल आयडिएशन. नर्सिंग मॅनेजमेंट आपण काय प्रोव्हाइड करू शकतो? त्यांना मल्टीडिसिप्लिनरी जी टीम आहे ती अप्रोच करणार, प्रॉपरली त्यांना सायकॅट्रिक असेसमेंट त्यांचं प्रोव्हाइड करणार, प्रॉपरली काउन्सिलिंग प्रोव्हाइड करणार. ओके, जे पण त्यांचं डाऊट आहे ते क्लिअर करणार, एक्सप्लेन करणार त्यांना त्या टाईम पिरियडमध्ये आणि असेसमेंट करणार त्यांच्या पेशंटवरती. ओके, प्रोव्हाइड करणार त्यांना रिडक्शन्स इन्फॉर्मेशन जे की त्यांना अवेअरनेस करण्यासाठी त्यांना हेल्प होईल. बिल्डअप रॅपोर्ट त्यांच्यासोबत करणार, प्रोव्हाइड सेफ इन्फॉर्मेशन त्यांना आपण प्रोव्हाइड करणार, त्यांना सांगणार की ART ट्रीटमेंट म्हणजे काय, अँटीरेट्रोव्हायरल ट्रीटमेंट आपण कशी प्रोव्हाइड करू शकतो, न्यूट्रिशन डाएटने आपण आपली कशी हेल्थ ग्रो करू शकतो. ओके, सो आपला हा टॉपिक होता की कम्युनिटी मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. ओके, सो आता हा आपला टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर